जालन्यातील अंतरवाली सराठी गाव आता एका वेगळ्याच विळख्यात सापडलंय। मराठा आंदोलनामुळे देशाच्या नकाशावर पोहोचलेल्या या गावात सध्या अवैध दारू विक्रीला उधाण आलंय, ज्यामुळे शाळकरी मुलं आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते आहे। जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्राम भेटी दरम्यान गावातील महिलांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय। पाहूयात। मराठा आंदोलनाची पंढरी आणि मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू म्हणून संपूर्ण देशात नावारूपास आलेलं गाव म्हणजे जालन्यातलं अंतरवाली सराठी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याच गावातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वादळी आंदोलनं केली। मात्र आज याच ऐतिहासिक गावात वैध आणि अवैध दारू विक्रीच्या सुळसुळाटामुळे गावातील महिलांचं जगणं असह्य झालंय। जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जेव्हा गावाला भेट दिली तेव्हा महिलांनी त्यांच्याभोवती गराडा घालत गावात सुरू असलेल्या दारूच्या तांडवाचा पाढाच वाचला आणि ही दारू विक्री तातडीनं बंद करण्याची आर्तहाक दिली। आपल्याकडे इलिगल अल्कोहोल दारू जे आहे ज्याचे प्रमाण जास्त आहे, चोरीची दारू लोक विकतात। काही महिलांनी मला येऊन सांगितलं हे बंद केलं पाहिजे। मला दारू प्यायची आहे म्हणून मी सांगणार नाही असं करू नका, हे सगळ्यांसाठी आहे। जोपर्यंत तुम्ही ठाम उभे राहणार नाही तोपर्यंत महिलांसोबत त्यांचे व्यवहार पण चुकीचे असतात आणि रात्री पण महिलांना त्रास। अंतरवाली सराठी गावात देशी दारूचं एक शासकीय परवाना असलेलं दुकान आहे, ज्याच्या आडून गावात इतरत्रही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विकली जाते। ज्या गावाचं नाव आदरानं घेतलं जातं तिथं आता दारूमुळे लहान मोठी मुलं व्यसनाधीन झाली आहेत। परिणामी अनेक हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। दारूच्या नशेत रोज होणाऱ्या कौटुंबिक भांडणामुळे घरातील शांतता भंग पावली आहे। गावातील या भीषण परिस्थितीवर तिथल्या संतप्त आणि त्रस्त महिलांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केलाय। परिस्थिती आता हेच दारूची सेनेत भाऊ, दारू पितोय मुलगा, गाडी रे ड्रायव्हर आहे। आता तिकून आल्या तिच्या दुकानात शिरतो, संध्याकाळी अंधार पडायला घरी यायचं, तो स्वयंपाक पाणी करते बायको, भाजीचं भगून फेकून द्यायचं, भाकरी दुडी फेकून द्यायची, लेकराला खाऊन द्यायचं नाही। मग काय लेकर दडे तिकडे तिकडे शेजारी पाजारी सारा झोपडे उपाशी तापाशी। बच्चे वो पी रहे, शाने भी पी रहे, बूढ़े भी पी रहे। यहाँ दारू पीने वाले कमी है क्या? सब पी रहे दारू। कितने कितने साल के पीने वाले है 17-18 साल के, 16 साल के, 15 साल के, सब बच्चे छे तक समझ नहीं है। और अच्छे भी पी रहे, 2-2 बच्चे वाले। अब उनको क्या है, बच्चे वालों को उनके औरता रो रहे धोरे, घर में से पैसे ले जा रहे, वो पैसे सब दाड़े दारू में। दारू की वजह से बहुत त्रास है। जरंगे पाटिल के नाम से पहचाना जा रहा है, ये बहुत बड़ी बात हो गई। पर अब ये दारू का हल निकालने के लिए कुछ ना कुछ करना चाहिए। क्या होना चाहिए? मतलब ये दारू बंद होना चाहिए, दूसरा कुछ नहीं। दारू बंद हो जाएंगे तो हर प्रॉब्लम का हल निकल जाएगा। गावातील लहान मुलं सुद्धा या व्यसनाच्या आहारी गेल्यानं शाळा सुटल्यावर मुलींना आणि महिलांना रस्त्यावरून चालणं कठीण झालंय। अन्न आणि औषध प्रशासन विभागात असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याप्रमाणे धडक कारवाया करून भेसळखोरांचं कंबरडं मोडलं, तशाच पद्धतीची कडक आणि धडक कारवाई करून अंतरवाली दारूचा समूळोच्चाटन करावं आणि शासकीय दुकान सुद्धा गावाबाहेर हलवावं अशी आक्रमक मागणी गावातील महिलांनी केली आहे। मुलं शेतात गेले होते, त्यांनी काय केलं, एक मुलगा सायकलीवर गेला, त्यांनी प्रभू गाडग्याचं नाव केलं, क्वार्टर घेतली, शेतामध्ये गेला, बिस्लरीची बाटली घेतली, एक चाऊमिन घेतलं, एक चिप्सचा पुडा घेतला, दारू एक प्लास्टिकच्या ग्लास मध्ये ओतली। दुसरा म्हणतो मायलावाला कसं लागते बघू बरं आपण प्रभू गाडगे कसा पियतोय। तो दारू प्याला, दुसऱ्याला पाजली, तो नको म्हणला, तिसऱ्यांदा दारू पिऊन तो चक्कर येऊन झाडाखाली पाडला। मग अशा समस्या 7वी ते 4थीच्या मुलांनी असं केलंय, तर कसं गाव सुधरण? संदर्भात महिलांचा रोष आहे की ते दुकान बंद करावं। त्या अनुषंगाने आता ग्रामपंचायतीमध्ये जे सदस्य, उपसरपंच, पोलीस पाटील भेटले त्यांना नियमातील तरतूद आम्ही समजून सांगितली आहे। त्या अनुषंगाने ते आम्हाला जी सयांचं निवेदन पाहिजे असतं महिलांच्या 25% किंवा ग्रामपंचायतीचा ठराव, ते त्याबद्दल पुढच्या त्यांच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये तो विषय ते मांडणार आहेत। त्या अनुषंगाने जर आम्हाला निवेदन प्राप्त झालं तर त्यानुसार जी आमच्या परिपत्रकानुसार कारवाई आहे तर ती आम्ही करू। जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं अंतरवालीच्या ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांची बैठक घेतली। गावात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या व्यवसायावर आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिलंय।
मनोज जरांगे पाटलांनी नेहमीच सर्व जाती धर्माच्या नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. मात्र तरी सुद्धा गावात वाढलेल्या या विळख्यावर आता प्रशासन नेमकी कधी आणि कशी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.